फुलांच्या हाराखाली लपवून लाखोंची चोरी, सेवेकऱ्याचीच मंदिरात हातचलाखी। आळंदीत नेमकं घडलं काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या पवित्र आणि अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरातील दानपेटीतून भाविकांचं दान लंपास करणाऱ्या एका सेवेकऱ्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। विशाल वारुळे नावाच्या या सेवेकऱ्यानं माऊलींच्या दानपेटीवर डल्ला मारला। पोलिसांनी त्याच्या घरातून तब्बल 4.25 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे। या घटनेमुळे संपूर्ण वारकरी संप्रदायात आणि भाविकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। दरम्यान या संशयित आरोपीच्या बँक खात्यात तब्बल 10 लाख रुपयांची मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचं समोर आल्यानं या चोरीची व्याप्ती ही मोठी असल्याची शक्यता वर्तवली जातेय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 3 महिन्यांपासून विशाल वारुळे हा मंदिरात दानपेटीतील रक्कम जमा करणं आणि ती मोजून ठेवण्याचं काम करत होता। याच कामाचा फायदा घेत तो पैशांवर हातचलाखी करायचा। दानपेटीतील रक्कम गोळा करताना तो 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटा चोरून एका पिशवीत भरायचा। ही चोरी कुणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून तो एक युक्ती वापरायचा। ज्या दिवशी त्याला पैशांची पिशवी घरी घेऊन जायची असायची त्या दिवशी तो मंदिरातून देवाचे काही हार सोबत घ्यायचा। मी मंदिरातील हार घरी घेऊन चाललोय असं सांगून तो ती पिशवी अशा प्रकारे पकडायचा की वर फक्त हार दिसतील, मात्र त्या हारांच्या खाली चोरी केलेली रक्कम रोकड ही लपवलेली असायची। घरी पोहोचल्यावर तो ही रोकड मोजायचा आणि पिशवी आहे तशी बेडमध्ये लपवून ठेवायचा। पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला असता बेडमध्ये लपवलेल्या पिशव्यांमधून तब्बल 4.25 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे। मात्र त्यातील 15,000 रुपये फक्त मंदिरातील आणि 3.5 लाखांपेक्षा अधिकची रक्कम ही स्वतःची असल्याचं त्याचं म्हणणं आहे। आता याबाबतचा तपास सुरू आहे। या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती आणखी एक महत्त्वाचा धक्का लागलाय। संशयित आरोपी विशाल वारुळे याच्या बँक खात्याची तपासणी केली असता त्यात तब्बल 10 लाख रुपयांची मोठी आर्थिक उलाढाल ही झाल्याचं उघडकीस आलंय। एका साध्या सेवेकऱ्याच्या खात्यात एवढी मोठी रक्कम आल्यामुळं या संपूर्ण गैरव्यवहाराची व्याप्ती फक्त काही लाखांपुरती मर्यादित नसून खूप मोठी असल्याचा संशय बळावलाय, असा आरोप आळंदीतील ग्रामस्थ डी भोसले यांनी केलाय। या गंभीर प्रकारानंतर राज्य वारकरी महामंडळाचे उपाध्यक्ष डी भोसले कमालीचे आक्रमक झाले आहेत। त्यांनी या प्रकरणावर तीव्र आक्षेप घेतला आणि हा प्रकार अत्यंत गंभीर आहे। चोरी करणाऱ्या या सेवेकराच्या पाठीमागे नक्कीच कोणाचा तरी मोठा वरदहस्त असल्याशिवाय तो असं धाडस करू शकत नाही, असा थेट आरोप त्यांनी केला आहे। पुढे बोलताना भोसले यांनी सवाल उपस्थित केला की अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मुख्य मंदिरात आणि गाभाऱ्याजवळ या सेवेकऱ्याला प्रवेश कोणी दिला, तसंच दानपेटी मोजण्याच्या प्रक्रियेत त्याला मंदिरातील किंवा बाहेर इतर कोणी सहकार्य केलंय का, या सगळ्या बाबींचा पोलिसांनी सखोल आणि सविस्तर तपास करावा, अशी आग्रही मागणी वारकरी महामंडळानं केली आहे। पवित्र तीर्थक्षेत्री घडलेल्या या लज्जास्पद प्रकारामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या। आरोपीवर आणि त्याला मदत करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होतीये। पुण्याहून शगुफ्ता शेखसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।